तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला मसाला पूर्ण रेडी झालेला आहे, किती छान असा आपण बनवलेला आहे। तर या पद्धतीने मित्रांनो आपण फिश टाकत आहोत, बघू शकता तुम्ही। नमस्कार मित्रांनो, आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे। तर चला जास्त वेळ नाही घेते, आज आपण बनवणार आहोत फिश करी। एकदम छान अशी आपण फिश करी बनवणार आहोत। तो बाकीचं काय आहे मी तुम्हाला जास्त वेळ बोलण्यात घालणार नाहीये, लवकरात लवकर आपल्या रेसिपीला मी सुरुवात करतो। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी मी अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे, या ठिकाणी आपण फिश घेतलेली आहे, या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे, या ठिकाणी टोमॅटोची आपण पेस्ट केलेली आहे, त्यानंतर कांद्याची पण पेस्ट करून घेतलेली आहे, त्यानंतर आपण गरम मसाला घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊयात। त्यानंतर मित्रांनो आपण आपला गरम मसाला टाकूयात थोडासा, छान या अशा प्रकारे आपण हलवून घेऊयात मित्रांनो। त्यानंतर आपण कांद्याची पेस्ट केली होती, तर आपण कांद्याची पेस्ट आपण टाकूयात वरनं, चांगला असं आपण हलवून घेऊयात। त्यानंतर मित्रांनो आपण टोमॅटोची पेस्ट टाकूयात वरनं, छान असं मिश्रण करून घेऊयात। त्यानंतर मित्रांनो अद्रक लसूणची पेस्ट केली होती आपण ती टाकूयात। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपला मसाला पूर्ण रेडी झालेला आहे, किती छान असा आपण बनवलेला आहे, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी। थोड्या वेळासाठी असंच या पद्धतीने आपण थोड्या वेळासाठी गॅस थोडा बारीक करून आपण यावरती असंच थोडंसं खालवून घेत चालायचं, जोपर्यंत आपल्याला पूर्ण वाटत नाही का आपला पूर्ण मसाला असं एकदम छान असा स्मेल येत नाही तोपर्यंत आपण असंच हलवून घेऊयात। त्यानंतर मित्रांनो आपण वरनं थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि ती पण पुन्हा आपण छान अशी हलवून घेऊयात। तर मित्रांनो आपण वरनं थोडंसं असं पाणी टाकत आहोत, तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे नाही तुम्ही तेवढं हे करू शकता। आम्ही 3 जण आहोत तर आम्ही 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे। छान असं चांगल्या पद्धतीने आपण हलवून घेतलंय, पाहू शकता आपली ग्रेव्ही तयार झालेली मित्रांनो आता। त्यानंतर मित्रांनो आपण वरनं मीठ टाकत आहोत, तुम्ही तुमच्या हिशोबाने मीठ टाका, हलवून घ्या छान असं। आणि बघू शकता मित्रांनो आपली ग्रेव्ही किती छान अशी आपण हे करून घेतलेली आहे उकळून। त्यानंतर आता आपण यामध्ये आपण फिशचे पीस टाकणार आहोत। या पद्धतीने मित्रांनो आपण फिश टाकत आहोत, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपण वरनं थोडीशी कोथिंबीर टाकत आहोत आणि मित्रांनो आता गॅस बंद करूयात आपण आणि थोड्या वेळ याच पद्धतीने आपण राहून देऊयात। 10 मिनिटासाठी आपण याच पद्धतीने फिश टाकून थोड्या वेळासाठी आपण थांबूयात। आता आपली भाजी बनवून रेडी होईल तोपर्यंत। तर मित्रांनो बघू शकता आपली पूर्ण फिश करी बनवून तयार झालेली आहे। तर चला आपण आता जास्त वेळ नाही घेते, टेस्ट करून बघूयात। तर चला मित्रांनो आपली फिश करी तयार झालेली आहे, आपण टेस्ट करून बघूयात कशी झालेली आहे, पाहूयात आपण। तर चला मित्रांनो आपण टेस्ट करून बघूयात। प्रोटीन, आयर्न, विटामिन्स आणि इम्युनोन्यूट्रिएंट्स केलॉग्स काही करू दाखवण्याची भूक। छान झालेली आहे मित्रांनो भाजी। तर तुम्ही पण नक्की घरी एकदा ट्राय करा आणि जर आवडली तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला हा व्हिडिओ आपला या ठिकाणीच मी समाप्त करतो।